कुणाल, अक्षय, तेजस आणि सूरज, निखिल फक्त जास्त वेळ घेऊ नका. खूप चांगलं क्रिकेट मैदानावरती आपण या ठिकाणी पाहतोय. आत्ताच अध्वर्षीलानं सौरभचा उल्लेख केला की या पालघर जिल्ह्याचं भविष्य, वाड्याचं भविष्य या ठिकाणी आहे. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी तो करतोय. सौरभ, तुझं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. अप्रतिम कामगिरी केली टेनिस क्रिकेटमध्ये या मोसमामध्ये, अप्रतिम कामगिरी त्याने केली. अक्षय, असे खेळाडू भविष्यामध्ये शोधण्याचं काम समालोचक देखील करतील. आणि मला वाटतं जसं आज रबर बॉलची स्पर्धा होते तशीच एक मोसमातली टेनिस बॉलची स्पर्धा करण्याचा प्रयत्नही अक्षयनं आणि त्यांच्या टीमने व्यक्त केला आहे. एक आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे की आज सर्व आपले समालोचक एकत्र येऊन रबर बॉल सारखी स्पर्धा घेत आहेत. मला वाटतं नवी मुंबईमध्ये हा प्रयत्न झाला होता मागच्या मोसमामध्ये. कॉमेंटेटर वाडा चॅम्पियन ट्रॉफी घेण्याचा प्रयत्न मानस या ठिकाणी व्यक्त केलाय. सर्व आमच्या आयोजकांनी, सर्व जे आमचे समालोचक मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून अक्षय आणि त्यांची टीम. आणि अक्षय, मागच्या मोसमामध्ये मी नवी मुंबईमध्ये हा प्रयत्न पाहिला होता, परंतु ती स्पर्धा वेगळ्या एका संस्थेने असेल किंवा वेगळ्या प्रकारचे आयोजक होते. ते कॉमेंटेटरचा सन्मान झाला. समालोचकांच्या अमान्य ती स्पर्धा होती, परंतु इथे आयोजकांच्या भूमिकेमध्ये समालोचक आहेत. आणि म्हणून संपूर्ण भारतामध्ये याची चर्चा होऊ शकते, कारण इथे पहिल्यांदाच विंड बॉलचा वापर करण्यात आलेला आहे. नवीन प्रयोग या ठिकाणी केले जात आहेत. नवीन वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. सुरुवात खूप चांगली झाली आहे या संपूर्ण स्पर्धेची. परशुराम गुंज हा संघ मैदानावरती आहे. त्याच्यास एक चांगली माहिती मला दिली, निश्चितच ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. ऑफ्टमच्या बाद चेंडू, काय फटका सजवलाय, पॉइंटच्या डोक्यावरून टकाटक पटापट चेंडू जाय सीमारेषा पार. अप्रतिम शानदार षटकार, ब्युटिफुल स्ट्रोक. सुरेशच्या बाद पडता षटकार. पहिला अप्रतिम षटकार आलाय. परशुराम गुंज हे गाव देखील प्रकाश झोतामध्ये येणं गरजेचं आहे, कारण आमच्या चिपळूण मधलं जे परशुराम आहे ते प्रसिद्ध त्या झोतामध्ये आहे. तशा प्रकारे परशुरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी अर्थात गुंजची भूमी आहे. आई वज्रेश्वरीचं मूळ स्थान असलेली भूमी आहे. त्यामुळे हे गाव देखील आज निश्चितच पालघर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेलं गाव आहे. इथे परशुरामांच्या आशीर्वादानं पुणित झालेल्या या भूमीमध्ये चांगले खेळाडू देखील बघायला. परंतु इथूनच प्रभू परशुराम हे चिपळूणच्या दिशेने, वाशीच्या दिशेने गेले. 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिस्थान असलेले वज्रेश्वरी त्याच ठिकाणी आहे. त्यामुळे ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू आहे. बरीच चर्चा होऊ शकते. मी तेजस किंवा अक्षयला येथे बोलवेन. ही माहिती लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. अद्वर प्लीज, कारण क्रिकेट खेळ सुरू आहे. धापलकर धाबा आपण बघितलं तर धाबा आहेत एकूण 7. बॅटर आपण बघितलं तर सूरज आणि मनीष. कोणत्याची मार्कवरती गोलंदाज अजित याबद्दल गोलंदाजी मार्कवरती आहे. अद्वर, मी तुला खास बोलवलं त्याचं कारण आहे, 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ म्हणजे वज्रेश्वरी अर्थात नवसाला पावणाऱ्यांनी आखले जाणारे देवी देवस्थान आहे. आणि मूळ देवस्थान जे आहे ते अर्थात गुंजमध्ये आहे. त्यावरती चर्चा आपण करणार या चेंडू नंतर. आई चांगला फटका, पाहूया काय करताय. चेंडू लॉकअपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचा फायदा घेत या 2 धाबा पण होतं. धाबलकरती एकूण धाबा आहेत 9. चर्चा आपण 2 करणार आहोत. एक तर गुंज गावाची चर्चा होईल, त्याबरोबर अक्षय आणि तुम्ही सर्व ज्या टीमच्या माध्यमातून इतकं चांगलं आयोजन केलंय त्यावरती देखील अक्षय चर्चा होणं गरजेचं आहे. राईट टर्म ओव्हर द विकेट. यामुळे ऑफ्टमच्या बॅटचा चेंडू कबरमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला जाईल. बॅटरचा संपलाय खेळ. पहिला झटका इथे बसतोय गुंज संघाला आणि आता यश मिळते ते गोलंदाज अजितला.
निश्चित चांगला बॉल होता. उजव्या यष्टीच्या बाहेर थोडीशी जागा होती आणि तिथनं बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. खूप चांगला कॅच तिथे आपल्याला पाहायला मिळाला. अक्षय 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 मी तुमच्यापर्यंत नक्कीच येतो, कारण या चेंडूवरतीचं वर्णन होईल, परंतु या गावाबद्दल काय सांगाल, गुंज गावाबद्दल काय सांगाल, ज्या पद्धतीनं आपण बघितलं तर परशुरामांच्या आशीर्वादानं पुणे झालेली भूमी आहे असा उल्लेख केला जातोय. आता तुम्ही देवस्थानाचा जो उल्लेख केला, काय सांगाल? निश्चित मी म्हणतो वाडा तालुक्यातली सर्वात पावन भूमी आहे असं म्हणावं लागेल, कारण या वाडा तालुक्याला छत्रपती शिवाजी महाराजांचाही पदस्पर्श झालाय. याच वाडा तालुक्यामध्ये परशुराम भगवंताचं मंदिर आहे जे गुंज गावात आहे, किंवा असं म्हणेन मी की जे 3.5 शक्तिपीठ आहेत ज्यामध्ये वज्रेश्वरी जी कुलस्वामिनी आहे. खूप सारे म्हणजे तुम्ही पालघर जिल्ह्याच्या वरच्या भागात जाल किंवा भिवंडी कालेरच्या पट्ट्यात जाल तर खूप सारी जी लोक आहेत, किंवा नाशिकमध्ये बहुतांश लोकांची कुलस्वामिनी ही वज्रेश्वरी देवी आहे. त्या वज्रेश्वरी देवीचं मूळ स्थान हे गुंज गाव आहे. या गुंज मधनच वज्रेश्वरी देवीचं मूळ स्थान आहे. तिथनच मग ती देवी ही मार्गक्रमण करत असताना तांसागिरीच्या तीरावर वज्रेश्वरी इथे स्थित झाली, म्हणून ती वज्रेश्वरी असं नाव पडलंय. ही माहिती आता अक्षय आपल्याला देत आहेत. अत्यंत महत्त्वाचे क्रिकेट बरोबर आणखीन एक प्रश्न आहे, तो तुम्हाला मी विचारणार. धावपलकावरती एकूण धाबा आहेत 9. पहिल्या षटकाचा खेळ, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 9 धाबा आहेत. अक्षय, कधी वाटलं की आता आपण आयोजकांच्या भूमिकेमध्ये जावं आणि अशा प्रकारची स्पर्धा घ्यावी? निश्चित सर, कारण सर्वांच्या स्पर्धा होतात जिथे समालोचक त्या स्पर्धा हिट करतात, कारण कुठलीही स्पर्धा विदाऊट समालोचक हिट होणं शक्य नाहीये. ही काळ्या दगडावरची रेग आहे. मात्र त्या समालोचकांनी पुढे येऊन त्यांची एक स्पर्धा उभी करावी असं माझ्या मनात होतं. आणि हायत वाड्यामधनं जसं मी म्हटलं की योगेश पाटील वायबी, ज्यांना मी तो शब्द टाकला की मला असं करायचं आहे, आणि त्यांनी प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे 30,000 रुपये जे त्यांच्याकडनं आम्हाला दिलं, आणि त्यामुळेच ही स्पर्धा आज यशस्वी होती. विंड बॉलची कल्पना, त्यावरती आपण चर्चा करणार. या चेंडूनंतर धावपलकावरती धावसंख्या आहे ती 9. संघ दोन्ही आपण बघितलं तर मातबर चिंचोटीचं ज्यावेळी ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू विंड. आता चेंडू जो दुसरं षटक आहे ज्या पद्धतीनं हाताळलं जातं ते देखील महत्त्वाचं आहे. स्विंग गोलंदाजी होईल का ते देखील पाहूया. कधी वाटलं की आता असा एक प्रयोग आपण करावा? खरं तर सर ना, हा टेनिस बॉलचं क्रिकेट आहे ना, हे फक्त फलंदाजाकरता बनलंय असंच चालत आलंय. मला असं वाटलं की एक ओव्हर ही गोलंदाजाकरता असावी, आणि त्यात स्विंग हा विंड बॉल म्हणजे तो स्विंग होण्याकरता वापरला जातो. टेनिस बॉलचे खूप सारे खेळाडू आहेत जे स्विंग पाहिलं की त्यांची तारांबळ उडते. त्यांच्याकरता खास हा विंड बॉलचा मी वापर करतोय की त्याला स्विंग मिळतोय आणि त्याच्यावर खेळणं थोडंसं वेगळं मिळतं. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू टप्पा पडेल, थोडासा गिरकी घेणारा. आता यामध्ये काय तर चौकार तुटवलं तर 6 धावा मिळतील, तर षटकार तुटवलं तर 8 धावा मिळतील. आणखीन शेवटच्या दिवशी आपण डबल ट्रबल ओव्हर देखील पाहणार. धावपलकावरती धाबा 10. दुरेंकामध्ये प्रवेश करत असताना गुंज संघ. आणि हा चेंडू आपण बघितलं तर टेनिस बॉल रबर बॉलपेक्षा आणखीन हलका असतो, त्यामुळे बराच वेळा आपण बघितलं त्याला उसळी मिळते. वाईट बॉलचा इशारा पंचांचा झालेला आहे. 2 धाबा मिळतील. 2 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली 12-3. षटक आपण बघितलं गोलंदाजी मार्कवरती कल्पेश आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ 4 षटकांचा सामना. काल रोमर्षक सामने अक्षय या ठिकाणी आपण बघितले, उत्कंठावर्धक सामने, त्यामुळे प्रेक्षकांची संख्या वाढली आज. निश्चित काल 6 चेंडूत 6 षटकार आले. ऐनुल शेख वाड्याचा हा खेळाडू आहे ज्यानं काल 6 चेंडूत 6 षटकार. एक मॅच विकी काळीची बॅटिंग ती विसरून चालणार नाही, कारण तिथे एका ओव्हरमध्ये 36 धावांची गरज असताना ती 2 धावांनी ती मॅच ते पराभूत झाले. म्हणजे कालचा दिवस खूप अप्रतिम होता. 2 टीम तिथनं पुढे आल्यात. रविवारी त्यांचा सकाळी सामना होईल. FDC कुडूस म्हणजे फैजान मेमनचा तो संघ असेल, आणि दुसऱ्या बाजूनं आपल्याला RP लायन्स वाडा विपुल पाटील यांचा हा संघ, म्हणजे 2 तगडे संघ जे रविवारच्या सकाळी खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा पाहू शकतो. वाईट बॉलचा इशारा. 2 मोठे संघ आहेत, त्यामुळे पाटील अंकींची संख्या देखील वाढली या मैदानावरती. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अगदी आजचा दिवस जिथे मोठा बाजार देखील आहे, मोठा बाजार भरलेला आहे, तिथे आपण बघितलं तर अनेक वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे आपण देवस्थानची चर्चा केली, AA चा जो ब्रँड आहे त्याची चर्चा करणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटची निगडीत आहे. तर दुसऱ्या बाजूला आत्ता भरलेला बाजार आहे, त्याबद्दल काय सांगाल? निश्चित मी खास तर हे मैदान ज्यांनी सिकंदर पटेल मैदान जे मुसा पटेल आणि मोजम पटेल ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं. खरं तर शुक्रवारी या मैदानावर कुठलाच कार्यक्रम किंवा कुठली स्पर्धा होत नाही, मात्र निव्वळ आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी हे मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. इथे षटकार आला तर 8 धावा मिळू शकल्या असत्या, मात्र अखेरच्या क्षणी बॉल तिथे मैदानाच्या आत थांबलाय. अक्षय, यावेळेला चौकार षटकार ठोठवणं कस लागणार फलंदाजाचा, ज्यामध्ये गोलंदाजी होते आहे. पुलचा चांगला फटका झेल सुटलाय. धावपलकावरती एकूण डाबा आपण बघितलं तर एकूण धावसंख्या आहे धावसंख्या 14.
फिलहाल अगर देखें तो मैच की तरफ रुख करेंगे। रन संख्या कुल मिलाकर 14। अपनी बॉलिंग पार्ट पर गेंद पाते हैं, ऑफ स्टंप के बाहर गेंद और वाइड बॉल का इशारा। इंपॉर्टेंट मुकाबला, काफी सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए या स्पर्धेच्या निमित्ताने सर या आपल्या विनंतीला मान देऊन सन्माननीय राहुलजी घरत, सारंग मित्रमंडळ अध्यक्ष वालिव जे इथे उपस्थित झाले, सन्माननीय राहुलजी घरत, आपलं वाडा क्रिकेट समालोचक यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. राहुल भाई, आपण आपला वेळ या स्पर्धेकरता दिलात आणि प्रशांत सर राहुल भाईंना आज इथे मिळतात. तानाजी धायगुडे, कॅप्टन कूल असं आम्ही ज्यांना म्हणतो, तानाजी धायगुडे ते आमच्या सोबत उपस्थित झाले, त्यांना आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. कमलेश गुप्ता इथे येत आहेत, कमलेश आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. राजू गुप्ता इथे आलेत, राजू गुप्ता आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. वालिव प्रीमियर लीगचे 3 शिल्पकार आता आपल्या बरोबर आहेत. अर्थात या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या संकल्पना तिथे असतात. राहुलजी घरत साहेब, कमलेश गुप्ता, तानाजी दायगुडे, हे 3 स्तंभ आहेत. या आपण बघितलं तर या तिघांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. याच दरम्यान आपण बघितलं तर खूप चांगलं क्रिकेट देखील मैदानावरती सुरू आहे. एक चर्चा देखील रंगली होती अक्षय पंडव यांच्याबरोबर आणि त्याच दरम्यान आपण बघितलं तर सारंग मित्रमंडळ, त्याचबरोबर वालिव प्रीमियर लीग, एक वेगळं दर्जेदार आयोजन आपण दरवर्षी पाहत असतो. त्याचं शिल्पकार आदरणीय राहुलजी घरत साहेब यांचं शुभागमन झाले आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये लॉकडाऊनमध्ये आपण अक्षय बघितलं तर राहुल घरत साहेबांनी खूप मदत केली होती. तानाजी दायगुडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, कमलेश गुप्ता या ठिकाणी दाखल झालेले आहेत. या सर्वांचं समालोचक चषक 2024 सर वेगळी ट्रॉफी, वेगळं टायटल आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची स्पर्धा स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक नाही, जेल तर होणार नाहीये. तर वाडा असोसिएशनचे सर्व समालोचक एकत्र येऊन ही स्पर्धा या ठिकाणी घेतली आहे. मग अक्षय असेल, सूरज असेल, इथे कुणाल असेल, अकबर असेल, निखिल असेल, हे सर्व समालोचक एकत्र आलेत आणि वाडा समालोचन आपण चषकाचं आयोजन केले, त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे. या संदर्भात राहुल घरत यांच्याशी चर्चा आपण अगदी थोड्याच वेळात करणार. धावपल करती, एकूण डावा आहेत 24. उलटा चेंडू ऑन साईडला, फटका तर चांगला सजवला, क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटलाय, नशिबाची साथ मिळते, 2 धावा मिळतील. उलटा चेंडूवर खरं तर खरं समाचार घ्यायला होता, तसं घडलेलं नाहीये, झेल सुटलेला आहे. षटकाचा विचार केला तर 3ऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. 4 षटकांचा सामना आहे गुंज 11 आणि SS चिंचोटी या 2 संघादरम्यान. धावपल का दाबा 26-26. प्रकाश आणखीन एक असा खेळाडू जो रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी खेळलेला आहे. मॅन ऑफ द सिरीजचे अनेक पुरस्कार ॲपीला प्राप्त झालेले आहेत. प्रकाश ॲपी या नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे आणि रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी खेळलेला खेळाडू अक्षय आप्ता आपल्या बरोबर आहे. मिस्टर प्रकाश तंबडा. स्टोक चेंडूच्या खाली ॲपी येणार का पाहूया. चेंडूच्या खाली येतोय, झेल सुटला, आणखीन एकदा नशिबाची साथ मिळते. फिलहाल अगर देखे तो यहाँ बाकी का साथ मिलता बा. टिप्पा खाने के बाद बिल्कुल घुमावता, रबर बॉल है और ओवर की समाप्ति. 3 ओवर का खेल, 3 ओवर में रन संख्या कुल मिलाकर 9 के औसत से 27-27. मंचावरती आमच्या सर्वांची दिल की धडकन आदरणीय सन्माननीय राहुलजी घरत साहेबांचे शुभागमन झाले. विंड बॉलचा वापर या ठिकाणी केला जातोय. राहुल घरत स्वतः लेदर बॉलचे खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांना सांगण्याची आवश्यकता नाहीये, परंतु संकल्पना वेगळी आहे. राहुलजी घरत साहेब तुमच्यापर्यंत मी येतोय. अर्थात या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. हा प्रयोग कसा वाटतो, ज्या पद्धतीनं पहिल्यांदा वाडा समालोचक चषक ही स्पर्धा आणि त्यानंतर वेट बॉलचा वापर. सर्वप्रथम सर्वांना मामाला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचं खूप आभार. खूप जेव्हा मी नाव वाचलं तेव्हाच मला असं वाटलं का थोडी वेगळी संकल्पना वाटतंय. सगळे कॉमेंटेटर एकत्र, नेहमी तुम्हाला मी स्टेजवरतीच बघितलं होतं, असं क्रिकेटचे सामने करताना फर्स्ट टाईम बघितलं, खूप चांगलं वाटलं. खूप चांगली संकल्पना होती. त्यात आता आलेल्या मला अक्षयनी जसं सांगितलं एक विंड बॉलचं तुम्ही नवीन प्रयोग चालू केला आहे, खूप चांगलं वाटलं. काहीतरी नवीन बघायला, म्हणजे आम्हाला पण त्यातनं काय काय शिकायला भेटतं. म्हणजे आम्हाला काय टुर्नामेंट ऑर्गनाईज करताना असं काहीतरी नवीन गोष्ट करता येईल असे आम्हाला त्याच्यासाठी खूप बरं वाटतं का एक नवीन गोष्ट शिकायला भेटली. थँक्यू सो मच राहुलजी घरत साहेब. अगदी थोडंच म्हणजे या षटकाच्या समाप्तीनंतर या सर्व मान्यवरांचा आपण सन्मान देखील करणार आहोत. धावपलकरती एकूण डाबा आहेत 33. अप्रतिम फटका होता. बॅट्समन आपण बघितलं मैदानावरती मनीष आणि नीरज. आणखीन एक जबरदस्त फटका
ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागते आणि उत्तुंग भरारी घेतात चेंडू सीमारेषा पार पाठवलाय एक कडक शॉट षटकार. ऑन साइड पर गेंद को पुल किया, मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी मौजूद है, खिलाड़ी बन गया दर्शक, दर्शक बन गया दीवाने, तालियां बजाने का मौका दर्शनीय स्टोक शेरन. स्कोर 45 और लगातार 3 छक्के बैक टू बैक 3 छक्के जड़ने का कारनामा किया बल्लेबाज मनीष ने. 45 for loss of 1 wicket. गुंज 11 आगे गेंद अच्छी गेंद थी, ऑन साइड पर खेल दिया, रन लेना नहीं चाह रहे क्योंकि फिनिश करना चाह रहे हैं बड़े स्ट्रोक के साथ. मिड विकेट पर दायरे के अंदर बिल्कुल वो खिलाड़ी मौजूद है और नॉन स्ट्राइकर पर बल्लेबाज नीरज, जिनको बिल्कुल मौका नहीं दिया गया क्योंकि फॉर्म में खिलाड़ी है बल्लेबाज मनीष. अच्छी पारी अभी तक रही है, 4 छक्के इनके बल्ले से, पुल अच्छा कर रहे हैं, टाइमिंग बढ़िया कर रहे हैं. राउंड विकेट, आगे गेंद रखेंगे तो परेशानी, बिल्कुल इस वक्त आगे गेंद और ओवर की समाप्ति बिंदी गेंद के साथ स्कोर अगर देखें तो 45, जीतने के लिए 46 रनों का टारगेट है. पहले मैच में टारगेट 46 का था, 46 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है आने वाला समय बताएगा. गुज 11 ने चिंचोटी के सामने 46 रनों का लक्ष्य रखा गया है. एक छोटे से ब्रेक के साथ बिल्कुल दूसरी पारी हम देखेंगे, लेकिन उससे पहिले तत्पूर्वी आपण या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहू शकता आमच्या सर्वांची दिल की धडकन आदरणीय सन्माननीय राहुलजी गरज साहेब, सारंग मित्र मंडळाचे सर्वे सर्व आहेत, तानाजी धायगुडे, कमलेजी गुप्ता, वाली प्रीमियर लीगचे हे सर्व शिल्पकार आयोजक आहेत, आज ते या मंचावरती उपस्थित आहेत. विशेष करून वाडा समालोचक चषकाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांच्या हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत आहे. आपण हा सन्मान अगदी थोड्याच वेळात करतोय, परंतु मैदानावरचा जो खेळ आहे कुठे थांबणार नाही याची काळजी घ्या. 46 धावांची आवश्यकता या सामन्याकरता, जिंकण्याकरता, आणि दोन्ही बॅटर मैदानावरती, पंच मैदानावरती आहेत. चिंचोटीचा संघ यावेळेला बॅटिंग करण्याकरता येईल, तर गुंज 11 परशुरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमधून हे सर्व खेळाडू या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्या गुंजनं यावेळेला चिंचोटी समोर चिंचोटी समोर आव्हान ठेवलेलं आहे 46 धावांचं. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा या सामन्याचा दुसरा डाव सुरू होईल. तत्पूर्वी या संपूर्ण स्पर्धेचे सर्व शिल्पकार मी अक्षय, त्यानंतर कुणाल, त्यानंतर या ठिकाणी मिस्टर शेलार, अध्वर, हे सर्व समालोचक तेजस. पहिल्यांदा आपण या ठिकाणी राहुलजी घरत यांचा सन्मान करतो आहे. मायेची शाल, जरा सर्वांना विनंती टाळ्यांचा गजर करा. हे समालोचक आहेत, आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. आदरणीय सन्माननीय राहुलजी घरत आमचे सर्वांची दिल की धडकन आहेत, एक चांगले मार्गदर्शक. भविष्याच्या गर्भात वाढून काय ठेवलं मला माहित नाही, येणाऱ्या या 2-2.5 महिन्यामध्ये एक गोड बातमी आम्हाला ऐकायला आवडेल राहुलजी घरत यांच्या माध्यमातून. त्यानंतर तानाजी धायगुडे, एक संघाचे संघनायक, आयोजक, दिलदार व्यक्तिमत्व, त्यांचाही सन्मान अक्षय पंडव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. मायेची शाल, या स्पर्धेची गोड आठवण म्हणून ट्रॉफी. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या राहुलजी घरत, तानाजी धायगुडे यांच्यासाठी. त्याचबरोबर कमलेश गुप्ता, प्रत्येक महिन्यात एक तरी फोन त्यांचा आम्हाला असतो आणि नेहमीच वाली प्रीमियर लीगच्या माध्यमातून खूप चांगलं काम निश्चित करत असतात. अष्टपैलू खेळ, टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी. अक्षय पंडव या स्पर्धेचे शिल्पकार, यांच्या शुभ हस्ते कमलेश गुप्ता यांचा सन्मान. हे 3 स्तंभ आहेत वालीच्या आप्पा मैदानाला बिझी ठेवण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे. क्रिकेट बरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम ज्यांच्या माध्यमातून होतंय ते आदरणीय राहुलजी घरत. आपण आवर्जून या स्पर्धेकरता उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद आहेत. धापलकरती एकूण टार्गेट आपण बघितलं तर 46 धावांचं, 32 धावा कुठल्या गेल्या मनीषच्या बॅटमधनं, 4 षटकार त्याच्या बॅटमधनं. फिलहाल 46 रनों का टारगेट, बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. कल्पेश और एप्पी प्रकाश नॉस्टेकर इन पर हैं. जैसे कि मैंने बताया कि रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में इनको खेलने का मौका जरूर मिला था.
पालघर जिले से। और अब गेंदबाजी का बागडोर संभलते हुए गेंदबाज कुंडाल, दोन्ही संघाचं 12 रन समालोचन कक्षामध्ये पाठवणं गरजेचं आहे। 40 रनों का टारगेट, क्या 8 के जवाब पत्थर से देने वाले हैं, एक बार फिर गेंदबाज असरदार सरदार बनने वाले हैं। यह मुकाबला बहुत महत्वपूर्ण। बल्लेबाज स्ट्राइकर पर कल्पेश कुणाल का सामना करने के लिए तैयार। पॉइंट कवर, स्टक कवर, लॉन्ग अप लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात हैं। इस ओवर की पहली गेंद, ओ क्या बात है, डायमंड का डायमंड, लोहा लोहे को काटता है। पहली गेंद पर ईट का जवाब पत्थर से देते हुए गेंद को भेज दिया बाउंड्री के बाद 6 रनों के लिए। गणेशपुरी आणि चिंचगड संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय। गणेशपुरी इस बार हो किया, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाद शालीन अंदाज में बल्लेबाजी, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद को खेलते हुए व्हाट अ शॉट, ब्यूटीफुल बैटिंग, 6 रन। पिच गेंद थी, हाफ ट्रैकर और टप्पा खाने के बाद उछाल जरूर था, कंधों का इस्तेमाल किया गया था। बल्लेबाज बैकफुट पर तैयार थे, पोजीशन में आए, शरीर का संतुलन अच्छा बनाया और गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। वैसे के साथ स्कोर 12 रन। जवाबी हमला हो रहा है, 40 का टारगेट। इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, ये भी छोटी गेंद प्रहार किया, गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया। कमाल का शानदार छक्का, गेंदबाज हक्का बक्का, मैग्निफिसेंट, ब्रिलियंट बैटिंग। गणेशपुरीने टॉस जिंकला, निर्णय इथेच घ्या। गणेशपुरी हा एक असा संघ आहे ज्यांनी वाड्यातील अनेक नामवंत संघ स्पर्धा जिंकलेल्या आहेत, तर टॉस जिंकला गणेशपुरीनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय। गणेशपुरी नावाजलेला संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच दर्जेदार। 3 गेंदों में 3 छक्के, बहुत ही शानदार बल्लेबाजी बल्लेबाज कल्पेश द्वारा। बैक टू बैक 3 इन अ रो। हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी, पीछे खिलाड़ी, बाउंड्री के बाहर, चौथा छक्का। व्हाट अ शॉट, तालियां बजाना बहुत जरूरी। 4 छक्के जड़ने का कारनामा किया बल्लेबाज ने। वाड़ा के शेख साहब ने लगातार 6 छक्के जड़ने का कारनामा किया था। आज मौका कल्पेश के बाद 4 गेंदों में 4 छक्के, 3 ऑन साइड पर और 1 ऑफ साइड पर। यह तो कमाल का स्ट्रोक था, बिल्कुल बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद थे, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई। इस बार यह 5वां, लिख लीजिए, 6 रन लिख लीजिए। यह कमाल के खिलाड़ी है, तोड़ डाला, फोड़ डाला, सबको पीछे छोड़ डाला, गेंदबाज को बल्लेबाज ने धो डाला। 6 रन। एक साहब ने यही काम किया था, वाड़ा के बहुत ही मशहूर खिलाड़ी अनिल ने यह काम किया था। अब देखिए ये आखिरी गेंद और ब्रॉकल मैच गेंद, 5 छक्के। लेकिन मैं सबको दरख्वास्त करना चाहूंगा, कल्पेश के लिए जोरदार तालियां बजाइए। 5 गेंदों में 5 छक्के, एक्सीलेंट बैटिंग। स्टार्ट किए पहले ओवर में 30 रन, मेला लूटा और कुल मिलाकर स्कोर है 31-31। सुबह के बिना सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, तो उसी तरह से कल्पेश के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। फ्लाइंग स्टार्ट है, पहले ओवर में 31 रन, 5 छक्के जड़ने का कारनामा किया। बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। थोड़ा सा समय बचाने का काम भी हो जाएगा, क्योंकि स्कोर बोर्ड देखिए 31। दूसरी तरफ प्रकाश तुमडा इंतजार कर रहे हैं, गेंदबाजी में परिवर्तन। इस मुकाबले में बेहतरीन प्रदर्शन कल्पेश का। ऑन साइड पर 4 छक्के, ऑफ साइड पर 1 सिक्सर, 5 छक्के, मैग्निफिसेंट बैटिंग, कड़क शॉट। धुआंधार बल्लेबाजी रही है। कल 3 अर्धशतक, जैसे कि अकबर ने बताया, 3 अर्धशतक जड़ने का कारनामा भी हुआ, तो रन बन रहे हुए। सीमेंट का विकेट है। कल फैजान जो शुरुआत उन्होंने दिलाई थी, बहुत बेहतरीन 48 रन बनाए।
लेग स्टंप के बाहर परेशानी है। ये भगवान महंगी घड़ी सबको दे लेकिन मुश्किल वाली घड़ी किसी को न दे। 31 रन पहले ओवर में और उसके बाद में ये वाइड बॉल, तो कुछ भी अच्छा नहीं हो रहा है। तो 2 रन मिलेंगे। स्कोर अगर देखें तो रन संख्या 33। 40 का टारगेट है। बहुत सारे दर्शक आज हमारे साथ जुड़े हुए, सभी का स्वागत। ये बहुत ही शानदार टूर्नामेंट आप देख रहे हैं, वाड़ा समालोचक चषक 2024। ये भी एक बार फिर वाइड बॉल, कुछ भी अच्छा नहीं हो रहा है। लेग स्टंप के बाहर गेंदबाजी हो रही है। पहले ओवर में 31, दूसरे ओवर में लगातार 2 गेंद में 3 रन आए हैं। स्कोर 34। 40 का टारगेट और गेंदबाजी में बिल्कुल परिवर्तन हुआ। अपने बॉलिंग पार्ट पर गेंदबाज तैयार, राउंड द विकेट। ऑफ स्टंप के बाहर कट करना चाहते थे, हैट्रिक होगी, बिल्कुल हैट्रिक होगी। वैसे कोई गेंदबाज वाइड बॉल की हैट्रिक करना नहीं चाहता, लेकिन करे तो क्या करे। जिंदगी की एक अजीब परिभाषा है, सवर गई तो जन्नत, नहीं तो तमाशा है। कुछ भी अच्छा नहीं हो रहा है इनके लिए। चिन्मय गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन चिन्मय बिल्कुल वो बताने के लिए उनके कप्तान आए हैं और विंड बॉल का इस्तेमाल हो रहा है। तो जब एक बार फिर टैप बॉल का इस्तेमाल हुआ तो कंट्रोल करना बहुत मुश्किल हुआ। आईपीएल में दादोजी कोंडे स्टेडियम पर इनको भी एक बार भी वही परेशानी है। और अगर ये भी छोड़ते तो ये भी वाइड बॉल होता भाई। 1 रन मिला। एक बार फिर अपने जीत की तरफ अग्रसर होती हुई टीम। बहुत बढ़िया प्रदर्शन चिंचोटी का। स्कोर टोटल अगर 30 देखे तो 37। जीतने के लिए अब 9 रनों की जरूरत है। 40 का टारगेट। या बॉलवरती चौकार ठोठावला तर तुम्हाला 6 धावा मिळतील, जर षटकार ठोठावला तर तुम्हाला 8 मिळेल, 8 धावा मिळतील। आणखीन सर राहुल सर आणखीन एक वेगळा बदल रविवारी होणार आहे, अमूलाग्र बदल, डबल ट्रबल। इस बार या चौथा वाइड बॉल, डबल ट्रबल ओवर का इस्तेमाल होगा। कैंसिल ओके। तो अभी फिलहाल तो ये फेयर डिलीवरी। विंड बॉल का इस्तेमाल होगा, लेकिन अगर आप विकेट लेते तो 2 रन आपके माइनस हो जाएंगे और बाकी सारी चीजें इसके बारे में बहुत सारी चर्चा होगी। स्कोर अगर देखें तो रन संख्या 38 रन स्कोर बोर्ड पर है। अब थोड़ा सा स्कोर धीमा हो रहा है। इस ओवर की बात करें तो बिल्कुल बहुत सारे मिस्टर स्टार है। राउंड विकेट और एक आएगा। अंपायर को एक्सरसाइज करने का मौका मिल रहा है। वाइड बॉल का इशारा। स्कोर अगर देखें तो रन संख्या 39। जीतने के लिए 7 रनों की जरूरत है। बहुत ही बेहतरीन प्रदर्शन बल्लेबाज कल्पेश का। नॉस्टे किरण पर प्रकाश को मौका नहीं मिल रहा है। अपनी बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार। चिंचोटी टीम ताकत लगाई थी, खिलाड़ी मौजूद है बाउंड्री लाइन पर और छोड़ दिया कैच। अदवर वही बता रहे थे कि ये जो बॉल है ना हाथ में नहीं आता, रबर बॉल है, बिल्कुल वो कैच लपकना। अभी तक क्लीन कैच किसी ने भी नहीं लिया है। विंड बॉल है जिसपे अग्नि परीक्षा हो रही है, क्योंकि बॉल जो है ना वो हेवी नहीं है, वो बिल्कुल हिलता है। तो एक बार कंट्रोल करना आसान नहीं है। ऑन साइड पर खेल दिया, डिगल क्षेत्र में गेंद जाएगी या चौका छक्का। देखते हैं 2 रन तुक्का मिलेगा। अब स्कोर देखिए, रन संख्या फिलहाल 42। आईएसपीएल में टेप बॉल का इस्तेमाल हुआ। वाड़ा कमेंट्री बॉल, वाड़ा समालोचन चषक 2024 में बिल्कुल इस वक्त वेट बॉल का इस्तेमाल हो रहा है। क्रिकेट बदल रहा है, क्रिकेट का खेल बदल रहा है। स्कोर 42। जीतने के लिए 4 रनों की जरूरत है। अब भी बल्लेबाजी कर रहे। अपने बॉलिंग पार्ट पर गेंदबाज तैयार है गेंदबाजी करने के लिए। चिन्मय संघर्ष कर रहे हैं और कुछ भी अच्छा नहीं हो रहा है। 2 चीजों का कभी अंत नहीं होता, एक भगवान की कथा और दूसरी मनुष्य की व्यथा। इनके लिए कुछ भी अच्छा नहीं हो रहा है। कंट्रोल नहीं है। 5वां वाइड बॉल है। स्कोर अगर देखें तो रन संख्या 43। जीतने के लिए केवल 3 रनों की जरूरत है। नेक्स्ट मैच के लिए दोनों टीमें तैयार हैं। राउंड विकेट, फुल टॉस, ऑन साइड पर खेल दिया। खिलाड़ी बाउंड्री पर तैनात। 1 रन लेने का मौका। जीतने के लिए केवल 2 रन चाहिए और बढ़िया क्रिकेट अभी तक चिंचोटी के बल्लेबाजों द्वारा। इस ओवर की बात करें तो वैसे बल्लेबाजों ने ज्यादा परेशान नहीं किया। मिस्टर एस्टा बहुत सारे आए हैं या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहू शकता। समालोचक ट्रॉफीसाठी समालोचक चषक 2024च्या या भव्य दिव्य मंचावरती सदीच्या भेट देण्याकरता
आज आपल्याबरोबर वाली प्रीमियर लीगचे शिल्पकार आदरणीय राहुलजी घरत, जे की सामाजिक क्षेत्रामधलं एक मोठं नाव आहे. त्यानंतर या स्पर्धेचे शिल्पकार म्हणून तानाजी धायगोडे यांना देखील पाहिलं जातं. आणखी तिसरे स्तंभ म्हणून कमलेश गुप्ता यांच्याकडे देखील पाहिलं जातं. हे तिन्ही स्तंभ आज आमच्या बरोबर आहेत. या स्पर्धेचे अक्षय यांनी एक विनंती केली होती, त्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद. मला वाटतं यावेळेला हा सामना संपेल या ठिकाणी, चौकार आलाय आणि सामन्याचा यावेळेला जो विजयाचा शिल्पकार कोण ठरतो पाहूया. कल्पेश ठरतो या सामन्याचा विजयाचा शिल्पकार, ज्याच्या बॅटमधून आले 5 षटकार आणि एकूण त्याने धाबा ठोठावल्या. 33 धाबांची एक अप्रतिम इनिंग त्याने साकार केलं. याच दरम्यान रिमझिम पावसाला देखील सुरुवात झाली. मी कल्पेशला विनंती करेन आपण मंचावरती या. दुसरा सामना लगेच आपण सुरू करणार आहोत. चिंचोटी आदरणीय राहुलजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण कल्पेशचा गौरव या ठिकाणी करणार आहोत. कॅमेरामॅन जल्दी फोकस करू. कल्पेश या, तानाजी तुम्ही पण या, कमलेश गुप्ता आपण पण या. आपल्या शुभ हस्ते यावेळेला ही जर्सी आपण देतोय. अचीवर हा देखील ब्रँड आहे आणि ती जर्सी आपण पाहू शकतो. अचीव स्पोर्ट, अचीवर स्पोर्टच्या माध्यमातून आपण ही अत्यंत उत्तम प्रकारची कलरफुल छान डिझाईन केलेली जर्सी अचित हरड हे प्रोप्रायटर आहेत. कल्पेश थोडं दुःख असेल, 1 षटकार आला नाही त्याचं दुःख असेल. 5 षटकार आले होते, अप्रतिम बॅटिंग केलीस, अफलातून दर्जेदार. आणि आता आणखीन एक सामना लगेच सुरू करायचा. चिंचोटी अभिनंदन. ॲपी तुझंही मनापासून अभिनंदन आहे. गुंज प्रयत्न चांगला होता, थोडं अपयश आलंय. या गोष्टी तर होतच राहणार आहेत. नाण्याच्या 2 बाजू आहेत. तर सामन्याला सुरुवात दोन्ही संघाचा एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा, दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवा प्लीज. यानंतर होणार सामना चिंचगरचा संघ असेल तर त्यांच्या समोर असणार आहे प्रतिस्पर्धी संघ गणेशपुरी संघ या ठिकाणी असणार आहे. दोन्ही संघाचा 12th मॅन पाठवा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. 12th मॅन पाठवा की ज्यामुळे लाईव्ह प्रक्षेपण जे आहे ते खूप चांगलं जाईल. ओमसाईच्या माध्यमातून आपण लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी पाहतोय. असंख्य प्रेक्षक उपस्थित आहेत मैदानात. त्याचबरोबर ओमसाईच्या माध्यमातून देखील आपण लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं पाहताय. त्यांचेही मनापासून